सध्याच्या घडीला मणिपूरमध्ये हिंसाचाराचं स्वरूप अतिशय गंभीर दिसून येतंय आणि त्यात तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ तर बघितलाच असेल। आज आपण याच घटनेवर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। त्याआधी चॅनलला फॉलो करायला 2 मिनिटं लागत नाहीत, त्यामुळे फॉलो नक्की करा। 2023 पासून मणिपूरमध्ये असलेल्या 2 ट्रायबल कम्युनिटीजमध्ये तणाव सुरू झाला। त्यातील एका कम्युनिटीचं नाव कुकी असं आहे आणि याच कुकी कम्युनिटीने 2 दिवसापूर्वी एका घरावर मिसाईल टाकली आणि या हल्ल्यामध्ये त्या घरात असलेल्या 2 वर्षाच्या 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला। सध्याच्या घडीला मणिपूरमध्ये हिंसा एवढा एक्स्ट्रीम आहे की तिथे ऍडव्हान्स हत्यारे देखील वापरले जातात आणि अशी माणसं मरणं तिथं आता कॉमनच झाले। सरकारने तात्पुरती सोय म्हणून तिथे सीआरपीएफचे जवान तैनात केले, पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाहीये। आता माझे काही प्रश्न आहेत होम मिनिस्टर अमित शहाकडे की तुम्ही आसाममध्ये जाऊन गाय वाटप करण्याची घोषणा तर देऊन आले, पण तुम्हाला आसामच्या शेजारी असलेल्या बदल्याच्या भावनेत जळणारा मणिपूर दिसला नाही का? तुम्ही तुमच्या भाषणामध्ये मणिपूरचा एकेरी उल्लेख करून त्याचा विषय साईड करून टाकला आणि शेवटी येऊन जी काँग्रेस सत्तेतच नाहीये त्या काँग्रेसवर टीका करायला लागले। माझं आपल्या होम मिनिस्टरांना एवढंच सांगणं आहे की सध्या तुम्ही सत्तेत आहात, त्यामुळे देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावर येते। आणि त्यानंतर अजून एक प्रश्न की तुम्हाला आसाम आणि मणिपूरचे मुद्दे फक्त इलेक्शनच्या टायमिंगलाच दिसतात का? व्हिडिओ बनवल्यानंतर मी काही गोष्टींचा पाठपुरावा केला, त्यावेळी मला समजलं की मणिपूरच्या लोकांचं नेटवर्क पण कापून टाकलंय। हे गव्हर्नमेंट नेमकं करतंय तरी काय का बांगलादेश सारखंच हाल करायचं आपल्या देशाचं पण? आणि नंतर इलेक्शनच्या वेळी तोंड वर करून म्हणतात की आम्ही मणिपूरला भारतापासून तुटून देणार नाही। जर तुम्ही तिथल्या लोकांना असा जस्टिस देत असाल तर ते का भारतात राहायचा विचार करतील? मी जेवढा अभ्यास केला त्यावर इराण इस्रायल वॉरच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींचं, अमित शहांचं आणि बाकीच्या नेते मंडळींचं कोणतं स्टेटमेंट नव्हतं। साधा आपल्या देशातल्या लोकांना ॲश्युरन्स पण नाही दिला की आपण सुरक्षित आहोत, घाबरण्याची काही गरज नाहीये। पण जसे इलेक्शन जवळ आले तसे मोदीजींनी त्यांच्या कोरोनाच्या वेळेचे शब्द बोलायला सुरुवात केली। इस युद्ध के कारण दुनिया में जो कठिन हालात बने उनका प्रभाव लंबे समय तक बने रहने की आशंका है। इसलिए हमें तैयार रहना होगा, हमें एकजुट रहना होगा। हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। धीरज के साथ, संयम के साथ, शांत मन से हमें हर चुनौती का मुकाबला करना है। आता मला मागचं उकरून काढायचं नाहीये, मला फक्त एवढंच सांगायचंय की खोटी आश्वासने देऊ नका आणि त्याचसोबत माझी कळकळीची विनंती आहे की मणिपूरकडे खरंच लक्ष द्या। बाकी हा व्हिडिओ मी सरकारला फक्त त्यांचं काम दाखवून देण्यासाठी केला होता। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।